राजवाडी गटामधून तुमचा विजय झालेला आहे, तुमची काय पहिली प्रतिक्रिया? सर, अतिशय आनंद होतोय जेव्हा मी इथं आले तेव्हा माझ्या कार्यकर्त्यांचा मला उत्साह या ठिकाणी पाहायला भेटला. आज खरं तर आम्ही सगळ्यांनी एवढी मेहनत घेतली होती, 4 महिने माझ्यासोबत माझे कार्यकर्ते पण होते. आज त्यांची पण मेहनत आणि आमची पण मेहनत या ठिकाणी फळाला आली आहे. तुमच्या डोळ्यातून अश्रू दिसतंय. सर, एवढी मेहनत घेतली होती ना, आज त्याचं फळ आम्हाला भेटतंय. त्याच्यामुळे खरं तर मला खूप आनंद होतोय. ठिकाणातील ओतूर, रोकडे, डोंबरवाडी, खांबोडी हा सर्वसामान्य जनतेने माझं जे काम पाहिलं, आमच्या मागे जी ताकद होती, जे आमचे नेते होते, त्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सर्व जनतेच्या सहकार्याने आणि त्यांनी जो मला मतदान रूपी आशीर्वाद दिला, आम्ही जे आव्हान केलं होतं त्या आव्हानाला त्यांनी अतिशय साथ घातली आणि आम्हाला भरघोस अशा मतांनी सर्व जनतेने विजयी केलेला आहे. मी माझा प्रथम हा विजय माझ्या सर्व मतदारसंघातील जनतेच्या चरणी विनम्रपणे स्वीकारतो आणि सर्व जनतेचे पुन्हा एकदा आपल्या छायाताई तांबे यांच्या विजयाबद्दल काय सांगाल? छायाताईंचा सुद्धा विजय आहे. साधारण ते आता 2000 मतांनी पुढे आहेत आघाडीवरती आणि एकच फेरी बाकी आहे. त्यांचाही विजय जवळजवळ निश्चितच झालेला आहे. मी धालेवाडीतर्फे हवेली गटातून विजयी झाले पंचायत समितीसाठी. तर खूप आनंद होतोय. या अपेक्षेपेक्षा चांगल्या मतांनी निवडून आल्याबद्दल मी सगळ्या विजयाचं श्रेय कोणाला? विजयाचं श्रेय कोणाला? श्रेय सगळं हे माझ्या कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादी पक्षाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना. अजितदादा पवार आपल्यामध्ये नाहीत, काय भावना? हो, खूप दुःख होतं. आज अजितदादा असते तर ते नक्कीच आमच्या विजयासाठी आले असते, पण आता काय शेवटी का. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र झाले, त्याचप्रमाणे आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार अतुल शेठ बेनके साहेब, त्याचप्रमाणे सत्यशील जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.